चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर विद्यार्थी मित्रांनो, 12वी बोर्डाची एक्झाम ही जवळ आलेली आहे. तुम्ही सगळे अभ्यास करतच असतील आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज मी परत एक व्हिडिओ तुमच्यासाठी, स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कारण हा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन असतो. सेक्शन 3 मध्ये रायटिंग स्किलमध्ये हा पहिलाच प्रश्न असतो आणि तो प्रश्न म्हणजे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण तो जो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज होता तो इनफॉर्मल वेमध्ये होता. आज जो मी तुम्हाला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचा फॉर्मॅट दाखवणार आहे, तर तो जो आहे तो फॉर्मल वेमध्ये आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे 2 पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी तुम्हाला विचारला जाणार आहे. तर फॉर्मलमध्ये विचारलं तर उत्तर कसं लिहायचं आणि इनफॉर्मलमध्ये विचारलं तर उत्तर कसं लिहायचं ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, ही 2022ची एक प्रश्नपत्रिका आहे. याच्यामध्ये सेक्शन 3 मध्ये म्हणजेच रायटिंग स्किलमध्ये पहिलाच जो प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 4चा ए जो प्रश्न आहे, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बिलो. मागील व्हिडिओमध्ये मी ही प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन केलेली आहे. तर त्याची ही जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा बघा प्रश्न ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचा कशा पद्धतीने या ठिकाणी विचारलेला आहे. यू आर गोपाल, अ रिसेप्शनिस्ट in the office of a company manufacturing garments. A sales manager, Mr. Deshmukh, visited and handed over the sales report to be submitted to the general manager, who was busy attending a meeting. बघा, मी तुम्हाला सांगितलेलं होतं मागील व्हिडिओमध्ये की ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजमध्ये कधी कधी तुम्हाला फॉर्मल मेसेजसुद्धा या ठिकाणी लिहायचा असतो आणि या ठिकाणी तुम्हाला एक सिच्युएशन दिली जाते आणि सिच्युएशननुसार तुम्हाला या ठिकाणी मेसेज हा ड्राफ्ट करायचा असतो. तर या ठिकाणी गोपाल एक आहे जो रिसेप्शनिस्ट आहे आणि या ठिकाणी मिस्टर देशमुख हे व्हिजिट करण्यासाठी आलेले आहेत. कोणाला? तर जनरल मॅनेजरला. कशासाठी आलेले आहेत? तर त्यांना सेल्स रिपोर्ट त्या ठिकाणी सबमिट करायची आहे. ठीक आहे. कोणाला सबमिट करायची आहे? जनरल मॅनेजरला, मिस्टर देशमुखला काय करायचं आहे? सेल्स रिपोर्ट सबमिट करायची आहे. पण जो मॅनेजर आहे, जनरल मॅनेजर त्या कंपनीचा, तो त्या ठिकाणी मीटिंगमध्ये बिझी आहे. ठीक आहे. तर बघा, सिच्युएशन कशी दिलेली आहे की मिस्टर देशमुख सांगतो की हॅलो, आय एम हिअर टू सबमिट द अवेलेबल सेल्स रिपोर्ट टू द जनरल मॅनेजर. ठीक आहे. तो रिसेप्शनिस्टला सांगत आहे की मी या ठिकाणी सेल्स रिपोर्ट सबमिट करण्यासाठी आलेलो आहे. कोणाला सबमिट करण्यासाठी? जनरल मॅनेजरला सबमिट करण्यासाठी मी आलेलो आहे. तर गोपाल या ठिकाणी म्हणतो की आय एम सॉरी बट द जनरल मॅनेजर इज इन द मीटिंग. ठीक आहे. जनरल मॅनेजर मीटिंगमध्ये आहेत, त्या ठिकाणी ते बिझी आहेत. कॅन यू लिव्ह अ मेसेज फॉर हिम अलॉंग विथ द रिपोर्ट्स. तुम्ही मेसेज त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? एक मेसेज लिव्ह करू शकता. तर देशमुख म्हणतो की सॉरी, आय हॅव टू लिव्ह इमिडिएटली टू कलेक्ट द अदर रिपोर्ट. त्यांना एका दुसऱ्या रिपोर्टसाठी जायचं होतं. मग ते काय म्हणतात की प्लीज इन्फॉर्म द जनरल मॅनेजर दॅट आय हॅड टू लिव्ह इमिडिएटली अँड आय विल सी हिम इन द इव्हनिंग ॲट 5:30 PM विथ अदर रिपोर्ट्स. थँक्यू. ॲज अ रिसेप्शनिस्ट ड्राफ्ट अ व्हर्च्युअल मेसेज फॉर द जनरल मॅनेजर. म्हणजे तुम्ही ॲज अ रिसेप्शनिस्ट, म्हणजे तुम्ही गोपाल आहात आणि तुम्हाला या ठिकाणी एक मेसेज ड्राफ्ट करायचा आहे जनरल मॅनेजरला. परत विद्यार्थी मित्रांनो, एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करते पूर्ण प्रश्न मराठीमध्ये. तर बघा, या ठिकाणी गोपाल हा रिसेप्शनिस्ट आहे. मिस्टर देशमुख हा सेल्स रिपोर्ट सबमिट करण्यासाठी आलेला आहे. कोणाला सबमिट करायचं आहे? तर जनरल मॅनेजरला. बट जनरल मॅनेजर हा या ठिकाणी मीटिंगमध्ये असल्यामुळे तो देशमुखला भेटू शकत नाही. ठीक आहे. तर देशमुख म्हणतो की मला अदर रिपोर्ट या ठिकाणी अदर रिपोर्ट कलेक्ट करण्यासाठी मला इमिजिएटली मला जावं लागणार आहे. तर तो सांगतो की गोपालला सांगतो की तू एक काय कर, ड्राफ्ट कर, एक मेसेज ड्राफ्ट कर जनरल मॅनेजरला. कसला मेसेज ड्राफ्ट करायचा आहे? तर मी म्हणजे देशमुख हे त्या जनरल मॅनेजरला भेटणार आहेत. कधी भेटणार आहेत? तर इव्हिनिंगमध्ये, संध्याकाळी भेटणार आहेत. 5:30 वाजता या ठिकाणी ते भेटणार आहेत रिपोर्ट सहित. ठीक आहे. तर असा एक मेसेज गोपालला ड्राफ्ट करायचा आहे जनरल मॅनेजरला. ठीक आहे. तर आता आपण या ठिकाणी आन्सर बघूया की आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये आन्सर लिहायचं कसं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही आन्सरला सुरुवात करता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपला पेपर प्रेझेंटेशन हा सुद्धा खूप महत्त्वाचा असतो.
म्हणजे टॉपर जे असतात ते पेपर प्रेझेंटेशन खूप चांगल्या पद्धतीने करतात, म्हणून त्यांना पैकीचे पैकी मार्क पडतात. तर या ठिकाणी मी सुद्धा थोडासा प्रयत्न केलेला आहे. बघा, ही बोर्डाची उत्तरपत्रिका आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ही बोर्डाची उत्तरपत्रिका आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही आन्सर्स कसे लिहिणार तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत सोबतच. तर बघा, सेक्शन 3 रायटिंग स्किल. क्वेश्चन नंबर या ठिकाणी टाकायचा असतो तुम्हाला. क्वेश्चन नंबर तुमचा 4 आहे, 1 आहे, 2 आहे, जो कोणता प्रश्न असेल तो या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचा आहे. क्वेश्चन 4 मधला एक क्वेश्चन आहे आणि पहिला क्वेश्चन मी सोडवत आहे तो आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचा. तर सेक्शन 3 मध्ये रायटिंग स्किलमध्ये पहिलाच प्रश्न असतो तो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचा असतो. हेही मी प्रश्नपत्रिकेचा स्वरूप जेव्हा मी एक्सप्लेन करत होती त्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी सर्व मेन्शन केलेलं आहे की पहिला प्रश्न कसा असतो, दुसरा कसा असतो, तिसरा कसा असतो. तर तेही तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणार आहे, तर तेही जाऊन तुम्ही बघून घ्यायचं आहे. पूर्ण प्रश्नपत्रिकेचा जो स्वरूप आहे, ठीक आहे, फॉर्मेट आहे तो या ठिकाणी त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जाऊन चेक करून घ्या. तर बघा, सुरुवात कशी करायची आपल्याला आन्सरला. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजची सुरुवात करताना मागील व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीने तुम्हाला मध्ये मिडलमध्ये एक टायटल म्हणून मेसेज लिहायचा आहे. ठीक आहे, हे लिहिणे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर सर्वात पहिले आपल्याला काय मेन्शन करायचं आहे या ठिकाणी, डेट मेन्शन करायची आणि टाइम मेन्शन करायचं आहे. तर बघा, आता मी टाइम 11 AM चा का टाकलेला आहे. डेट तर तुम्ही कोणतीही टाकू शकता, बट मी टाइम या ठिकाणी 11 AM चा टाकला, म्हणजे सकाळचा टाइम टाकलाय. तर का सकाळचा टाइम टाकलेला आहे, तर या ठिकाणी जो प्रश्न होता त्या प्रश्नामध्ये असं सांगितलेलं होतं की जनरल मॅनेजरला भेट देण्यासाठी देशमुख आलेले होते, पण मीटिंग चालू असताना जनरल मॅनेजर त्यांना भेटू शकला नाही. तर त्यांनी एक मेसेज लिव्ह करायला सांगितलेलं आणि तो मेसेज होता की संध्याकाळी 5:30 वाजता ते त्या रिपोर्टसहित त्यांना भेटणार आहेत. म्हणजे एकतर ते दुपारी आले असतील किंवा ते सकाळी आले असतील. तर म्हणून मी या ठिकाणी सकाळचा टाइम मेन्शन केलेला आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल की सकाळचा टायमिंग का मेन्शन केलाय. काही विद्यार्थी या ठिकाणी चूक करतील आणि ती चूक अशी आहे की या ठिकाणी ते 5:30चा टायमिंग टाकतील. तर 5:30 वाजता ॲज अ रिसेप्शनिस्ट तुम्ही गोपाल आहात, तर तुम्ही 5:30 वाजता हा टायमिंग या ठिकाणी टाकू शकत नाही, कारण तुम्ही 5:30 वाजता तर देशमुख भेटणार आहे ना. मग तुम्ही हा जो मेसेज आहे तो अगोदरच टाकला असेल. ठीक आहे, 10 वाजता कदाचित तो देशमुख भेटायला आला असेल, तर तुम्ही 11 वाजता हा मेसेज ड्राफ्ट केलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला टायमिंग मॅनेज करून या ठिकाणी टायमिंग तुम्हाला लिहायचं आहे. ओके, नेक्स्ट आपण या ठिकाणी फॉर्मल ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज बघतो आहे. मग या ठिकाणी कोणाला आपण हा मेसेज ड्राफ्ट करतो आहोत, तर जनरल मॅनेजरला. म्हणून या ठिकाणी टू द जनरल मॅनेजर हे लिहिणे अतिशय महत्त्वाचं आहे. इनफॉर्मलमध्ये मी असं काही मेन्शन केलेलं नव्हतं, म्हणजे मागील व्हिडिओमध्ये. ठीक आहे, फक्त डेट आणि टाइम मेन्शन केलेलं होतं आणि या ठिकाणी नाव मेन्शन केलेलं होतं. पण या ठिकाणी आपण जरा फॉर्मल वेमध्ये जाणार आहोत, म्हणून टू हे या ठिकाणी लिहायचं आहे, टू द जनरल मॅनेजर. तर या ठिकाणी बघा, मिस्टर देशमुख सेल्स मॅनेजर विजिटेड द ऑफिस टुडे to submit the available sales report. As you were in a meeting, he could not meet you personally. ठीक आहे, तुम्ही मीटिंगमध्ये असल्या कारणामुळे मिस्टर देशमुख हे सेल्स रिपोर्टसाठी आलेले होते. कोण होते ते? सेल्स मॅनेजर होते. तर ते तुम्हाला भेटू शकले नाहीत कारण तुम्ही मीटिंगमध्ये होता. He informed that he had to leave immediately to collect the remaining reports. He will meet you today in the evening at 5:30 PM with the other sales report. म्हणजे गोपाल या ठिकाणी एक मेसेज ड्राफ्ट करत आहे की तो जो सेल्स मॅनेजर आहे तर तो तुम्हाला कधी भेटणार आहे, तर 5:30 वाजता या ठिकाणी भेटणार आहे आपल्या सेल्स रिपोर्ट सोबत. ठीक आहे, असं एवढं तुम्ही या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आता तुम्ही सांगाल की हे तर खूप जास्त झालं. ठीक आहे, कारण मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजमध्ये 4 to 5 लाईन्स इनफ आहेत. पण परत एकदा सांगते की ते इनफॉर्मल वेमध्ये आपण ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज करत होतो. हा जो आहे तो फॉर्मल वेमध्ये आपण ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज करत आहोत. तर या ठिकाणी थोड्याशा लाईन्स तुमच्या वाढल्या. ठीक आहे, 4 to 5 लाईन्स नाही तर 6 to 8 लाईन्स जरी तुमच्या झाल्या तरी या ठिकाणी काही हरकत नसणार आहे, कारण हा फॉर्मल वेमध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज आपण या ठिकाणी लिहत आहोत, त्याचा आन्सर आपण या ठिकाणी लिहत आहोत. आणि शेवटी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे की कोणी हा ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज लिहिलेला आहे. तर ॲज अ रिसेप्शनिस्ट तुम्ही गोपाल आहात, तर तुम्ही हा मेसेज लिहिलेला आहे. मग शेवटी लिहायचं आहे गोपाल. ठीक आहे, रिसेप्शनिस्ट. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला हा पूर्ण फॉर्मेट जो आहे तो या ठिकाणी यूज करायचा आहे. आणि उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं कसं, तर तेही मी या ठिकाणी तुम्हाला स्टार्टिंगपासून सुरुवातीपासून सांगितलेलं आहे की क्वेश्चन नंबर कुठे लिहायचा, त्यानंतर कशा पद्धतीने पेपर प्रेझेंटेशन करायचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी अशा पद्धतीने याच फॉर्मेटमध्ये तुम्हाला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचा आन्सर 12वीच्या बोर्डामध्ये लिहायचा आहे. तर
तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा फॉर्मॅटसुद्धा तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक मात्र करत नाही, शेअर करत नाही, सबस्क्राईब करत नाही, तर तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि मला अजून मोटिवेशन देतो. विद्यार्थी मित्रांनो, रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला एखाद्या प्रकारामध्ये डाऊट असेल किंवा तुम्हाला एखादा प्रकार समजला नसेल, ठीक आहे, तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. मी त्यावरतीही एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. तर पुढचा जो व्हिडिओ माझा असणार आहे तो इंटरव्ह्यू क्वेश्चन आणि ईमेल रायटिंगवरती असणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.